हे चैन इथं जाऊन ह्या समोर इथं लागत होती, तर चैन आपल्याला तोडा लागली. कारण तर इकडे एक परा आहे, इथं एक परा आहे आणि इथं एक परा आहे. रोटावेटर पण आता इथंच आहे आणि आपली पेरणी मशीन पण इथंच ठेवली आहे. तर सर्वीकडे आता हिरवा गार झाला आहे आणि पाऊस उघडल्यानंतर डायरेक्ट आता आम्ही आलो इकडे फिरायला. आणि हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही भाजत आहोत वांगे आणि बनवणार आहोत बढिया चुलीतल्या वांग्याचा भरीत. तर वांगे भाजून झाले आहेत इकडं आणि आता वावरात जायचं आहे न. थोडासा काम होता वावरातच, म्हणजे एक टेप पट्टी नेऊन द्यायची आहे. मोटरचा जो वायर होता आमच्या, तो थोडासा उंदराने कातरला असल्यामुळे त्याला टेप लावायचे. आणि पाहूया परे वगैरे कसे झाले आहेत. आणि पूर्ण दिवस तुम्हाला आज मी ब्लॉग बनवणार आहे, तर शेवटपर्यंत बघा, खूपच मजा येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आता वावराकडे जातो, आपली सायकल पकडलो आणि चाललो वावराकडे. रात्री पाऊस पण आला थोडासा, म्हणून आपल्याला हिरवा हिरवा जागा दिसत आहे. आणि हे टेप इथं मी आपल्या हाताजवळ लावून ठेवले आहे हँडलला, कारण खिसा माझा थोडासा बरोबर नव्हता, म्हणून तिकडे लावलो आणि चाललो वावरात. आणि मी म्हणजे आता टेप वगैरे दिलो आणि तिकडे चालू आहे आपला दुरुस्त करणी मोटरचे वायर. तर निंबात झाडात आलो आता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे मी आता डेली ब्लॉग जो करणी आहे ते सोडलो. तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलं तर काल मी ब्लॉग अपलोड नव्हता केला, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगून देईन समोर. तर आता आम्ही पर्याजवळ आलो आपल्या, आणि समोर माझ्या पाठीत हिरवागार परा दिसत आहे. तर हा पूर्ण हिरवागार परा झाला आहे, ज्याला की आम्ही पहिलं पाणी दिला होता, म्हणून लवकर थोडीशी वाढ झाली. आणि येथून जो रिकामी जागा दिसत आहे ते इथं पाणी नव्हतं झाला, म्हणून तो मागवून परा वापला. नाहीतर तोही आपला परा जो आहे, ह्या पऱ्यासोबत एक नंबर मोठा झाला असता. आणि हिरवा हिरवा झाला आहे तर एक नंबर वाटतं. आणि रात्री पण पाऊस आला तर मोसमही असा एक नंबर शांत शांत मोसम वाटत आहे. तिकडे आपले 2 ट्रॅक्टर आता सुरू आहेत. एक आहे रोटावेटर आणि एक धान पेरणीचा मशीन लावली आहे त्या ट्रॅक्टरला. एक पॉवर ट्रॅक आणि एक स्वर असतं, दोनही एकाच ठिकाणी चालू आहेत. एक पहिलं आपला बारीक माती करून देते आणि दुसरा आपला धान पेरत आहे. तर वावराकडे आल्यानंतर तर पूर्ण एक नंबर जीवच लागत आहे. आणि थोडा थोडा पावसाला पण सुरुवात झाली आहे. तर इकडे एक परा आहे, इथं एक परा आहे आणि इथं एक परा आहे. तर 3 परे तर जवळजवळच आहेत. आणि बाकी जे 2 परे आहेत ते आपले तिकडे लावले आहेत दूर थोडेसे. मागे मी इथं उन्हाळ्यात आंब्याचं झाड लावला होता एक, तो हा आहे तो आंब्याचा झाड. आणि कचरा होते याच्या साईडकडून, म्हणून मी कचरा तो कापून टाकला. तर एक दिवस शेळ्या आल्या आणि तो आंब्याचा झाडच पूर्ण खाऊन टाकला. तर आता तो पूर्णपणे वारून गेला आहे आणि वाटते की तो मरूनच गेला आहे. तर एवढं म्हणजे वाईट वाटत आहे ना, एवढ्या मेहनतीने लावायचा आणि मग कोणी प्राणी वगैरे येऊन खाऊन टाकते त्याला, तर चांगला नाही वाटत ना. पण ह्या सीझनला पण मी खूप सारे झाडं लावणार आहे. म्हणजे मला लावायचं आहे ह्यावेळी जांभळीचं झाड लावायचं आहे आणि आंब्याचं तर लावीनच, पण जांभूळचं झाड मी नक्की लावीन. तर आपल्या पेरणीची मशीन जी होती तिची चैन आपल्याला तोडा लागली, कारण तर ते ढिली होत होती आणि वारंवार पडत होती. तर आता आपण चैन तोडली आहे तिची. हे आतमध्ये इथं गिअरबॉक्स सारखी दिला आहे, तर हे चैन इथं जाऊन ह्या समोर इथं लागत होती. तर चैन आपल्याला तोडा लागली, कारण तर ढिली होत होती न पडतच जात होती. तर म्हणून आता चैन तोडला. आणि चैन तोडला पण आता ते लावासाठी नाही का थोडीशी लहान करावं लागते. तर ते लावासाठी आता आपल्याकडे ऑप्शन नसल्यामुळे आता आपल्याला गावातच जावं लागेल. एक कडी थोडा लागेल त्या काटून नसेल तेव्हा तर त्या काटून मार. तर ते चैन घेऊन आपल्याला मग अजून इथं यावं लागेल आणि ते मशीनला लावल्यावर मग आपली पेरणी मशीन सुरू होईल. तर आता आपला रोटावेटर पण आता इथंच आहे आणि आपली पेरणी मशीन पण इथंच ठेवली आहे. जागा आता हे रोटावेटरनं वाहून झाली, बाकी आता हे दुसरी वांदी रोटावेटरनं व्हायची आहे. तर आता मी पण चाललो गाईज घरी, कारण आता ट्रॅक्टर तर चालू होणार नाही अर्धा एक तास तरी. तर आता आम्ही इकडे तळ्याकडे फिरायला आलो होतो, इशिका आणि मी. आणि इशिका गाडी शिकासाठी थोडीशी आपली गाडी तिकडे नेली आहे फिरवासाठी. आणि आता आमच्या घरी नाही का, म्हणजे पाऊस उघडल्यानंतर मस्त गुपचूप खात होते, त्याला घरीच बोलवलं होतं गुपचूप. तर क्लिप मी तुम्हाला लावून देईन. आणि सर्वजण एन्जॉय करत होते गुपचूप खाण्यात. आणि तो हिरवा हिरवा त्याचा पाणी होता ना, तर एक नंबर खाऊशा वाटत होता. पण मला इथं थोडासा फोडा झाला आहे ना, त्याच्यामुळे मी काही खाल्लो नाही. तेवढा माझा म्हणजे इंटरेस्ट नव्हताच पाणीपुरी खायचा. आणि पाऊसही एक नंबर आला. पाऊस आल्यामुळे इकडं तिकडं चांगला शांतीचा वातावरण झाला आहे. तुम्हाला एक पावसाची पण क्लिप लावून देतो मी, इकडे पहा. आता
कसा वाटला पाऊस तेही सांगा, कारण तर फुलं म्हणजे एवढे खिलून गेले होते ना, तर त्यांच्याकडे पाहतच राहावेसं असं वाटत होता. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगणार होतो की मी ब्लॉगिंग म्हणजे कशामुळे की सोडलो, कारण ज्या आपला डेली ब्लॉगच्या चक्करमध्ये जे क्वालिटी होती ते म्हणजे थोडीशी काहीतरी फरक मलाही वाटत होता. एवढे दिवस मी केलो ॲडजस्ट कसा तरी, पण आता थोडासा नाही जमला. तर 300 दिवस मी लगातार ब्लॉग बनवले आहेत, ते माझा मोठा अचीवमेंट आहे. तर त्या 300 दिवसामधून मी भरपूर काय शिकले, ब्लॉग एडिट कसा करायचा, का शूट करायचा, का नाही. तरी पण थोडासा व्ह्यूज काहीतरी कमी वाटत आहेत आपल्याला. तर करत राहू आपण प्रयत्न, कधीतरी आपल्याला भेटेलच यश अशी आशा आहे मला पण. तर फिरता फिरता आता आम्ही आलो इकडं नहराकडे, आणि नहरात म्हणजे थोडं थोडं पाणी संगरलं आहे. तर हा कालवा म्हणजे समोरून तिकडून काम चालू असल्यामुळे ह्या वर्षी काही पाणी सोडलं नाही. तर डबल फसल कोणीच लोकांनी लावली नव्हती, ज्यांचा म्हणजे कॅनलवर भरोसा होता त्यांनी डबल फसल काही लावली नाही. तर आता थोडा थोडा पाणी दिसत आहे, तोही वरचाच पाऊस पडला आहे. तर आता म्हणजे जेव्हा डॅममध्ये आपल्या गोशी खुर्द कॅनलमध्ये जास्त पाणी संग्रहेल तेव्हाच आता सोडतील पाणी, आणि नहराला पूर्ण भरून पाणी जाईल. तर आजचा ब्लॉग जो होता तो मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय.